इयत्ता 9वी सेतू अभ्यास दिवस 8वा दिवस 8व्या दिवसाचा आपण सेतू अभ्यास मित्र पाहणार आहोत। या ठिकाणी उपघटक आहे परिमेय संख्यांचे दशांश रूप। खालील जर उदाहरण आपण जर पाहिली तर या ठिकाणी 5/2 चे दशांश रूप 2.5 आलेला आहे। 15/4 चे दशांश रूप 3.75 आलेला आहे आणि 22/7 चे दशांश रूप 3.1428 27 1428 57 अशा पद्धतीने आलेला आहे। आता उदाहरण क्रमांक 1 आणि 2 चं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी 2 ने 5 ला व 4 ने 15 ला भागल्यावर बाकी किती येते? 0 येते। म्हणजे याचं दशांश रूप काय आहे? खंडित आहे। परंतु उदाहरण 3 मध्ये 22/7 ला भागल्यावर बाकी 0 येत नाही, पण भागाकारात दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक किंवा वारंवार त्याच अंकाचा समूह येतो। म्हणून ही दोन्ही उदाहरण काय आहेत? खंडित दशांश रूपाचे उदाहरण आहेत 1 व 2, पण 3 काय आहे? अखंड आवर्ती दशांश रूप आहे। या ठिकाणी एक 4 नंबरला इथे उदाहरण दिलेलं आहे 5/4 याचा दशांश रूप आले 1.25 खंडित दशांश रूप आहे। हेच अखंड आवर्ती दशांश रूपात कसं येईल? तर त्याच्या पुढे 0 घेतलेला आहे आणि या ठिकाणी 1.20 वर या ठिकाणी असं आपण बार देऊ शकतो। असंही आपल्याला लिहिता येईल। खालील परिमेय संख्यांचे स्वाध्याय दिलेल्या वेळा खालील परिमेय संख्यांचे खंडित व अखंड आवर्ती दशांश रूपात वर्गीकरण कर म्हणून विचारलेलं आहे। या ठिकाणी 5/3 आहे। आता हे कसं ओळखायचं? जर छेद आहे त्याचे मूळ अवयव 2 किंवा 5 या रूपात जर असतील, मूळ अवयव 2 किंवा 5 या रूपात असतील तर ती परिमेय संख्या काय असते? खंडित असते। आणि ज्याचं मूळ अवयव छेदाचे आहे 2 व 3 व्यतिरिक्त असतील तर अखंड आवर्ती दशांश रूप असतं। म्हणजे उदाहरण 1 आहे 5/3 या ठिकाणी 3 2 व 5 व्यतिरिक्त आहे, म्हणून ही परिमेय संख्या अखंड आवर्ती आहे। अखंड आवर्ती। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 17/5 या ठिकाणी मूळ अवयव छेदाचे 5 आहेत, म्हणून ही खंडित आहे। तुम्ही दशांश रूपात लिहा, बघा ही खंडित येते, खंडित आहे। त्यानंतर 19/4 याचे सुद्धा मूळ अवयव आहेत 2 चे 4 चे छेदाचे 2 येतात, म्हणून हे सुद्धा खंडित दशांश रूप आहे। आणि चौथं आहे 23/99 आता 99 ची जर फोड केली आखरी 99 3 येतात। या ठिकाणी 2 आणि 5 व्यतिरिक्त याचे मूळ अवयव आहेत, म्हणून ही अखंड आवर्ती आहे। अखंड आवर्ती दशांश रूपात म्हणता येईल अशी ही परिमेय संख्या आहे। उपघटक अपरिमेय संख्या आकृतीवरून काय लक्षात येते ते सांगा। तर या ठिकाणी नैसर्गिक संख्या n दिलेल्या आहेत, या पूर्ण संख्या आहेत, पूर्णांक संख्या आहेत, परिमेय संख्या आहेत आणि या अपरिमेय संख्या आहेत। तर मित्रहो, नैसर्गिक संख्या हा पूर्ण संख्यांचा उपसंच आहे, पूर्ण संख्या पूर्णांक संख्यांचा उपसंच आहे, पूर्णांक संख्या परिमेय संख्यांचा उपसंच आहे आणि या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात, हे आपल्या आकृतीवरून लक्षात येते। विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी जो बोर्ड दिलेला आहे किंवा आलेख कागदाचा वापर करून या ठिकाणी त्रिकोण OAP हे अंतर आपण दाखवलेलं आहे त्रिकोण तयार करून। यामध्ये पायथागोरस प्रमेयचा जर वापर केला, हे अंतर आहे 1 एकक आणि हे अंतर आहे 1 एकक। पायथागोरस प्रमेय म्हणजे कर्ण या ठिकाणी OP झाला, OP वर्ग बरोबर OA वर्ग अधिक PA वर्ग। या किमती ठेवल्या 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग, OP वर्ग बरोबर 2। दोन्ही बाजूची वर्गमूळ घेतली तर OP ची किंमत किती आलेली आहे? वर्गमुळात 2। म्हणजे हे जे अंतर आहे ते मित्र हो वर्गमुळात 2 दिलेला आहे। जिओ बोर्डावर वर्गमुळात 2 आपल्याला अंतर पाहता येईल।
या ठिकाणी आकृतीमध्ये संख्या रेषेवर वर्गमुळात 2 दाखवलेला आहे। ही संख्या रेषा काढलेले 0 पासून 1 एकक अंतर घेतले, वरच्या बाजूला सुद्धा हे 1 एकक अंतर घेतलेलं आहे। ओपी जोडून घेतलेला आणि कंपास मध्ये ओपी एवढी त्रिज्या घेऊन हा एक कंस मारलेला आहे आणि हे आलेलं अंतर आहे वर्गमुळात 2। तर आता वर्गमुळात 2 प्रमाणे आपण वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7 अशा परिमेय संख्या रेषेव तुम्हाला दाखवायचे आहे, तुम्ही दाखवू शकता। पाय ही संख्या अपरिमेय स्वाध्याय बघणार आहोत। पाय ही अपरिमेय संख्या आहे, पण त्याची अंदाजी किंमत 22/7 किंवा 3.14 ह्या परिमेय संख्या का आहेत। तर मित्रांनो, सुरुवातीलाच आपण 22/7 या परिमेय संख्येचं दशांश रूप पाहिलेलं आहे। तर ते काय येत होतं, 3.142857 येते आणि हाच गट पुन्हा पुन्हा वारंवार येतोय, म्हणजेच ही अखंड आवर्ती संख्या आहे। म्हणून या संख्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत, कारण याचं रूप दशांश रूप कसं आहे, अखंड आवर्ती दशांश रूप आहे। अखंड आवर्ती दशांश रूप आहे, म्हणून या संख्या काय आहेत, परिमेय संख्या आहेत। पाय म्हणजे काय, तर पाय म्हणजे वर्तुळाचा परिघ भागिले व्यास यांचं गुणोत्तर स्थिर येतं। पण ह्या अंदाजे किमती आहेत, तर त्यांचा गट काय केला, 22/7 चा दशांश रूपात लिहिलं तर या किमती येतात, हा गट पुन्हा पुन्हा येतो, जे अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्या आहेत, म्हणून या परिमेय संख्या आहेत। यानंतर संख्या रेषेवर वजा वर्गमुळात 2 ही आपण संख्या दाखवणार आहे। या ठिकाणी वर्गमुळात 2 दाखवल्याच्या विरुद्ध साईडला येणार संख्या आहे ती -2 अशीच कृती आहे, फक्त डाव्या बाजूला कृती करून संख्या रेषेवर -2 आपण दाखवणार आहोत। संख्या रेषेवर मित्रो वजा वर्गमुळात 2 ही आपण संख्या दाखवणार आहोत। पहिल्यांदा संख्या रेषा काढूया। या ठिकाणी संख्या रेषा काढली आणि हे 1 एकक अंतर आपण डावीकडे घेतलेला आहे, वजा वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर आपण दाखवणार आहोत। आता यासाठी आपण इथं लंब रेषा काढणार आहोत। ओ बिंदूतून एक या ठिकाणी 1 एकक अंतर आहे, एक मधून ही लंब रेषा काढलेली आहे आणि इथून 1 एकक अंतर आहे। हे 1 एकक अंतर आपण कंपास मध्ये घेतलेलं आहे, 1 एकक अंतर आहे। हे 1 एकक अंतर या लंब रेषेवर असा एक कंस मारणार आहोत आणि या ठिकाणी एक बिंदू लिहा, समजा पी बिंदू आहे, हा आहे ए बिंदू, पी ए जोडा। काय केलेलं आहे आपण, पी ए हा जोडून घेतलेला आहे आणि कंपास मध्ये पी ए एवढं अंतर घेतलेलं आहे। कंपास मध्ये काय केलेलं आहे, पी ए एवढं अंतर घेतलेलं आहे आणि या ठिकाणी तेवढ्या त्रिज्येचा आपण हा कंस मारलेला आहे। किती अंतर घेतले, पी ए एवढी त्रिज्या घेतली आणि तो कंस मारलेला आहे आणि हा कंस संख्या रेषेला ज्या ठिकाणी छेदतोय या ठिकाणी आपल्याला वजा वर्गमुळात 2 ही किंमत येणार आहे।
पायथागोरस प्रमेयानुसार हे एक एकक अंतर, हे एक एकक अंतर असते. तर कर्णाची लांबी किती येते? वर्गमुळात 2. फक्त हे डावीकडे अंतर आहे म्हणून ऋण वर्गमुळात 2 आहे. जर उजवीकडे आपण हीच रचना केली तर वर्गमुळात 2 दाखवता येते.